आजच्या बैठकीमध्ये श्री देवेंद्रजी यांच्या नावाचा प्रस्ताव दिला। त्या प्रस्तावाला अनेकांनी अनुमोदन दिलं आणि एकमताने सर्वांनी देवेंद्रजीची भारतीय जनता पार्टी विधिमंडळ गटनेतापदी नियुक्ती केली। कुठेही एकही सदस्याने स्वतंत्र मत व्यक्त केले नाही आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक शिवभक्त देवेंद्रजीच्या रूपात शिव ओतून काम करेल हा विश्वास या निमित्ताने सर्वांनी आणि विशेष करून देवेंद्रजी भाऊ फक्त 3 जण शपथविधी घेतील असं देखील आता चर्चा सुरू झालेली, काय नेमकं तथ्य आहे? 3 जण घेतील की त्यांच्याबरोबर आणखी बरेच? मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे, आउट ऑफ सिलेबस प्रश्न विचारत आहे। हा अधिकार देवेंद्रजीचा आहे। तुम्ही राज्यपाल महोदयांच्याकडे आम्ही गेल्यावर हा प्रश्न देवेंद्रजींना विचारा। सुधीर भाऊ, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना काही शुभेच्छा नेहमी शुभेच्छा आहे। एक चांगला नेता आहे, सुस्वभावी नेता आहे। आमच्या तर एकनाथ शिंदेच्या सोबतच आम्ही आत्ताही काम करतोय। तुम्ही असा काय विचार करताय की एकनाथजींच्या बाहेर जाऊन आम्ही उद्या काही वेगळं चित्र निर्माण होईल असं नाही? हे तुमच्या बातम्या आता संपल्या, त्यामुळे आता पुन्हा